शिंदेचे मंत्री काय मारामारी करतात, कुठं काय बोलतात, हे माननीय मुख्यमंत्री जे आहेत आमचे जुने मित्र त्यांना कसं आवडतं? त्यांनी या ठिकाणी ह्या शिंदेच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचंही नाव खराब होतं ना मुख्यमंत्र्यांचं, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी कुठेतरी यांना समज दिली पाहिजे किंवा यांना चूप बसवलं पाहिजे. नाही तर आम्हाला तर बरंच आहे, आम्हाला प्रचार करायला चांगले मुद्दे मिळतात ना, पण यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक म्हणजे आमदार असे करतात, बाकीचे सगळे लोक असे करतात, हे योग्य नाही आहे. नाही, मी असं ऐकलं होतं की गुन्हा दाखल करणार असं सांगितलं, पण अजून दाखल झालेलं नाही. त्यांच्यावर काही दबाव आला असेल शिंदेचा मुख्यमंत्र्यांवर, आणि म्हणून असं दाखल केलं. नाही, माझी प्रतिक्रिया मी दिलेली आहे. खरं म्हणजे त्या विट्स हॉटेलचं प्रकरण सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उघडून काढलं ते सगळं, परंतु यांनी कशाला जास्त गाजावाजा करायचा, आणि सगळं खोटं आहे, सगळं त्या ठिकाणी खोटे कागदपत्र सगळं हे आणलं आहे, आणि म्हणून ते योग्य नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी आपलं पद मिळालं, समाज कल्याणाचं समाजाचं कल्याण करावं. संजय शिरसाट यांना नोटीस आलेली आहे आयकर विभागाची, कसं पाहताय? नाही, आता म्हणून म्हणतो ना, आयटीची नोटीस तर येणारच होती. आम्ही सांगितलं तुम्हाला आयटीची नोटीस येणार आज पुढे, कारण शेवटी काय ते त्यांनी फक्त जे खातं आहे समाज कल्याण, ते समाजाचं कल्याण करावं, बाकी स्वतःचं करू नये. ते आता ते मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की मी पूर्ण चौकशी करेल. महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा निशिकांत दुबेचं घर आहे. फालतू माणूस आहे. निशिकांत दुबे हा मोठ्या मोठ्या उद्योगपतींचा दलाल आहे. माझ्याबरोबर 2 टर्म त्या ठिकाणी तो खासदार होता, आणि मला माहीत आहे दिल्लीमध्ये राहतो तो, झारखंडला पण राहत नाही आहे. झारखंडमध्ये निवडून येतो पण दिल्लीमध्ये राहतो, आणि मुंबईत घर असेल तर त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक त्याचा समाचार घेतीलच. परंतु या ठिकाणी सांगायचं की त्यांनी तो ज्या पद्धतीने काम करतो, तो मोठ्या मोठ्या उद्योग समूहाचा तो दलाल आहे. आणि हे मला एकदा बोलला होता तो, त्यावेळेस आम्ही एका कमिटीत गेलो होतो, बरे तसं मेरे ये बोले, मग हे धरून झालं की त्यांनी सगळं ह्या अशा पद्धतीने तो म्हणजे दलाली करतो, आणि दलाली करून त्याला कोणतरी उचकवतं. म्हणजे मी तर या ठिकाणी हे सांगेल की भारतीय जनता पार्टीचे सगळे मोठे नेते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.